हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खूपच सुंदर ब्लाउज डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं घेतलेली आहे 14 इंच, रुंदी आपण टोटल घेतलेली इथं 9.5 इंच, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 म्हणजे 2.5 इंच घेणार आहोत. 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची जी आहे आपण इथं 9.5 घेणार आहोत. तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे डिझाइन आपल्याला चौकोनी गळ्यावर बनवायचा आहे. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अगदी व्यवस्थित इथं अस्तर सेट करून घेऊया आपण. त्यानंतर ब्लाउजला आणि अस्तरला पिन लावून घेऊया. टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही कापड, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तर खालच्या साईडला आपण टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया. अगदी फिनिशिंग व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घेतलेला आहे. आपण इथं गळ्याच्या आतला जो कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आतला कपडा जे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसला इथं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर दाब टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण पूर्ण दाब टीप मारून घ्यायचं आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंग आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउजच्या साईडला आपण इथं टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो कपडा इकडे तिकडे गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण ब्लाउजच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याच्या साईडला आपण टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं गळा तयार केलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला 8 साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे. बघू शकता दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपण इथं मारून घेऊया टक्स. तर फिनिशिंग आपण इथं गळा जे आहे तयार केलेला आहे. याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायचा आहे. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपण इथं पोटली बटन बनवणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं चौकोनी कपड्यामध्ये जे कापड आपण छोटे छोटे कट करून घेतलेले आहे ते आपल्याला गुंडाळून अशा प्रकारे गोल आकार देऊन दोरीला गुंडाळून आपण इथं अशा प्रकारे पोटली बटन बनवणार आहेत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी 2-3 वेळा आपल्याला दोरी जे आहे व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे. बघू शकता पोटली बटन अशा प्रकारे आपण इथं बनवत आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर ब्लाउजला लावण्यासाठी आपण इथं पोटली बटन जे आहे तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसवर गळ्याला आपल्याला एक एक करून हे पोटली बटन जे आहे आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं पोटली बटन जे आहे गळ्याला लावून घ्यायचा आहे. 1-1 इंचाचा मार्किंग सोडून. बघू शकता एकाच्या खाली एक आपण इथं पूर्ण गळ्याला पोटली बटन लावून घेऊया. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे पोटली बटनचा. मी अगदीच तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगत आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल की
डिझाईन कसा बनवलेला आहे बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला पोटली बटन जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी गळ्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे, गळ्याच्या अगदी जवळ. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर बनवायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे आपण. अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला इथं दोन्ही साईडला टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता एका साईडला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं टिप जे आहे मारून घेऊया. सेंटरमध्ये आपल्याला थोडं इथं गॅप सोडून घ्यायचा आहे, म्हणजे आपला कपडा जो आहे आपल्याला इथं पलटता आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण थोडं गॅप सोडलेला आहे. तिथं आपण कपडा जे आहे बाहेर काढून घेऊया. त्यानंतर आपण इथं चारही कोपरे जे अगदी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथं प्लेट्स टाकून फ्लावर बनवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सुई दोरा घ्यायचा आहे आपल्याला. सुई दोऱ्याने अगदी व्यवस्थित 2-3 आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता सुंदर असं आपला फ्लावर इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे 2 पट्टी कट करून घेतलेल्या आहे आपण इथं. खालचा जो कोपरा आहे आपल्याला अशा त्रिकोणी शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. बघू शकता कापडाला आपण इथं उलट करून टिप मारून घेणार आहोत. खालच्या साईडला त्रिकोणी शेप आपण जसा कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर दोन्ही पट्टीवर आपण इथं टिप जे मारून घेतलेला आहे. पट्टीला आता ओपन करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीला ओपन करून घेणार आहोत. जे कोपरा आहे आपल्याला अगदी व्यवस्थित इथं बाहेर काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण इथं पट्टी जी आहे ओपन करून घेतलेला आहे. पट्टीची उंची तुम्हाला किती ठेवायची तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. बघू शकता एक्स्ट्रा आपण पट्टी जी आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण एकावर एक ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत पट्टीला खालच्या साईडला ठेवून. त्यानंतर आपण इथं पट्टीवरती जे फ्लावर बनवलेले आहे आपण अशा प्रकारे ठेवून सुई दोऱ्याने इथं लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं व्यवस्थित गाठ मारून घ्यायचा आहे. आपला फ्लावर जे आहे लूज नाही पडला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं फ्लावरच्या वरती एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल. बघू शकता अगदी कमी वेळेत त्यांनी खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही ह्याची फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना चौकोनी गळा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवायचा असतो, तर डिझाईन कसा बनवायचा आपल्याला सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून तुम्ही हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन आता मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बघू शकता ब्लाऊज घातल्यानंतर डिझाईनचा असा लुक येतो. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.